नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरामध्ये रिडेव्हलपमेंटचं वारं मोठ्या प्रमाणात वाहू लागलं आणि अनेक बिल्डिंग्स ह्या अशा आहेत की ज्या आजही रिडेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेत असतात. अक्षरशः या ठिकाणचे नागरिक जीव मुठीत धरून बसलेले असतात. पावसाळ्यामध्ये तर अनेकदा नेमकं या जुन्या आणि जीर्ण इमारतींचं होणार काय असा प्रश्न पडत असतो. मात्र तरीही रिडेव्हलपमेंटला जाताना कुठेतरी धाकधूक असते. आपल्याला वेळेवर आपलं घर मिळेल का, ते विकासक योग्य पद्धतीने ज्या काही कमिटमेंट्स आहेत त्या फुलफिल करेल का, असे असंख्य प्रश्न या नागरिकांच्या मनामध्ये असतात. आणि मग त्याच्यातनं कुठेतरी रिडेव्हलपमेंटचा विषय हा पुढे पुढे ढकलला जातो. मात्र आता या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या वतीने ठाणे शहरामध्ये आगामी 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी एका रिडेव्हलपमेंट एक्सपोचं आयोजन करण्यात आलं आहे. या MCHच्या रिडेव्हलपमेंट कमिटीचे जे चेअरमन आहेत बोरकर सर, हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार मंडळी, मी महेश बोरकर, चेअरमन MCHI क्रीडा रिडेव्हलपमेंट कमिटी. एक्झॅक्टली. बोरकर सरांचा परिचय म्हणजे बोरकर रिॲलिटीज ही त्यांची ठाण्यातली अतिशय नामवंत आणि विश्वासार्ह अशा प्रकारची कंपनी आहे आणि विशेषतः रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्रात त्यांनी बरंच काम केलेलं आहे. सर, सर्वप्रथम मला सांगा की हा जो एक्सपो आहे, या एक्सपोच्या बाबतीत मला एक्झॅक्टली सांगा की याचं वैशिष्ट्य काय आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की गेले कित्येक वर्ष रिडेव्हलपमेंट होऊ घातलेली बिल्डिंग, जसं आपल्याला भाऊंनी सांगितलं की बरेच लोक जीव मुठीत धरून बसले, त्यांना आलेला अनुभव, आत्ता ठाण्यातलं असलेलं वातावरण आणि काही बंद पडलेले प्रोजेक्ट, त्यामुळे प्रत्येकाला धाकधूक आहे किंवा मी डेव्हलपमेंट करू कोणाबरोबर, मी कुठच्या डेव्हलपरला देऊ, माझ्याकडे हे बरेच अडचणी आहेत, त्याचं निराकरण करून माझी बिल्डिंग उभी राहील का. तर असे असंख्य प्रश्न प्रत्येक ठाणेकरांना ज्यांची बिल्डिंग पुनर्बांधणीसाठी जाते आहे त्यांना पडलेले आहेत. आता मी गेले 35 वर्ष या व्यवसायाशी निगडीत आहे, त्यातले 15 वर्ष मी पुनर्बांधणी क्षेत्रातच आहे. मी या परिघात ठाणे सिटीमध्ये जवळजवळ 15 ते 20 बिल्डिंग अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करून लोकांना ताब्यात दिल्या आहे. आता ते होत असताना जेव्हा लोकांशी हितगुज करतो, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आपल्या समोर येतात, तर 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा लक्षात येतात ना की लोकांना रिडेव्हलपमेंटबद्दल भीती मनात आहे. कारण त्याला असं झालेलं आहे की जे बाकीचे डेव्हलपर, मी नावं घेऊ इच्छित नाही, मी नावं घेणं संयुक्तिक पण नाही, तर आलेला वाईट अनुभव आणि रिडेव्हलपमेंटबद्दल साधारण माहितीच नाही किंवा जी माहिती आहे ती चुकीची माहिती आहे. तर मी ॲज MCHI क्रीडाचा चेअरमन म्हणून आमची नैतिक जबाबदारी समजून ठाणेकरांसाठी आम्ही हा एक एक्सपो अरेंज केलेला आहे, ज्याच्यात प्रत्येकाचे प्रश्न, विविध प्रकारचे प्रश्न असतात. किंवा माझी बिल्डिंगला OC नाही आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, आमच्याकडे मेंबर आहेत जास्त, TMCच्या रेकॉर्डवरती कमी आहेत, असे असंख्य प्रश्न समोर असतात. आणि मग मनात द्वंद्व चालतं, यार मग मी रिडेव्हलपमेंट केली तर मध्ये अडकीन का, माझे प्लॅन पास होतील का. तर मंडळी, आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची खातरजमा या 8 आणि 9 नोव्हेंबरच्या दिवशी करणार आहोत. आता या एक्सपोमध्ये कोण कोण असेल, तर या एक्सपोमध्ये ठाण्यातले प्रतिष्ठित डेव्हलपर ज्यांनी ही रिडेव्हलपमेंटची कामं यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत ते आपल्या भेटीस असतील, त्यांचे स्टॉल असतील, त्यांचे मंडळी तिथे उपलब्ध असतील. बरेचसे आर्किटेक्ट, नावाजलेले आर्किटेक्ट जे PMC म्हणून काम करतात, ज्यांचा याच्यात दांडगा अनुभव आहे, ज्यांचा शब्द प्रमाण असतो, ते आपल्याकडे उपस्थित असतील. काही वकील मंडळी असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील आणि मोर ओव्हर TMCचे कमिशनर साहेब, आदरणीय कलेक्टर साहेब, आपले खासदार साहेब, असे सगळे लोक तिथे उपस्थित असणार आहेत. म्हणजे या समारंभाचं जे उद्घाटन आहे ते खासदार साहेबांच्या हस्तेच करणार आहोत. आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ठाण्याबद्दलची माहिती जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा असं आहे की पुढे येऊ घातलेलं ठाणं कसं असेल त्याची एक माहिती आम्ही त्या निमित्ताने देणार आहोत. आणि रिडेव्हलपमेंटबद्दल ज्या काही शंका कुशंका उपस्थित होतील त्याचं एक प्रश्नोत्तराचा सेशन आम्ही ऑर्गनाईज करतो आहे. तुमची उत्तरं कोण देणार, तर डेव्हलपर देणार, आर्किटेक्ट देणार,
वकील देणार आणि TMC तर्फे नवीन आलेले ADTP साहेब मुळे साहेब देणार. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की या सुवर्णसंधीचा आपण फायदा घ्या आणि आपल्या मनातले जे काही प्रश्न असतील ना तर खुल्या दिल्याने विचारा. एक्झॅक्टली. तर लक्षात ठेवा 9 आणि 10 जानेवारीला रेमंडचा जो प्रचंड मोठा हॉल आहे त्या ठिकाणी हे सगळं एक्झिबिशन होणार आहे. सरांनी त्यांच्या पहिल्या ओपनिंगमध्ये सगळ्या गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत. पण सर मला तरी सांगा की साधारणपणे हा जो विषय आहे रिडेव्हलपमेंटचा, ठाणे शहरामध्ये या विषयाची व्याप्ती काय आहे? माझ्या अनुषंगाने माझ्या माहितीच्या अनुषंगाने जर का आपण असा विचार केला ना आत्ता म्हणजे इन अ शॉर्ट स्पॅन आमचा सर आपल्याला करेक्ट करतो 8 आणि 9 नोव्हेंबरला आहे. हो राईट सॉरी. 8 आणि 9 नोव्हेंबर सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत हा एक्सपो ऑर्गनाईज केलेला आहे रेमंडच्या ग्राउंडवरती. तर त्याला आतापर्यंत आमच्या 600 सोसायटींनी रजिस्टर केलेलं. अरे बापरे. आणि आमच्या माहितीनुसार साधारण ठाण्यामध्ये 1500 ते 2000 सोसायटीज आहेत त्या रिडेव्हलपमेंटला येऊ घातलेल्या आहे. कसं झालं की ठाणे सिटीमध्ये तर जुनं ठाणं कसं होतं सगळ्यांना माहिती आहे. अतिशय टुमदार होतं, छोट्या छोट्या इमारती होत्या. आता त्या सगळ्या जुन्या झाल्या. बरोबर. दे कॉल फॉर रिडेव्हलपमेंट. लाईकवाईज घोडबंदर कोलशेत साईडला पण जे आता 25 वर्षापूर्वी डेव्हलपमेंट झाली ती आता रिडेव्हलपमेंटला येऊ घातलेली. एक्झॅक्टली. म्हणजे नवीन जागा कुठची उपलब्ध नाही, सोसायटीच्या ताब्यात असलेली जागा पुनर्बांधणीशिवाय त्याला पर्याय नाही. एक्झॅक्टली. साधारणपणे ज्यावेळेस एखादी इमारत म्हणा, एखादा कॉम्प्लेक्स म्हणा रिडेव्हलपमेंटसाठी जातो त्यावेळेस काय साधारणपणे नॉर्म्स असतात? किती वर्ष झाल्यानंतर इमारत रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते? आता याच्यात पण ना एक नवीन UDCPR आपल्या शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी आपल्याकडे दिलेला आहे. त्या अनुषंगाने नवीन नियमावली आलेली आहे. जी बिल्डिंग 30 वर्ष झाली आहे. पूर्वी कसं होतं धोकादायक इमारतीला वेगळं परिमाण होतं. बरोबर. मग तुम्हाला ते व्हिजिटायकडे जा, त्यांचं प्रमाणपत्र घ्या, ती सर्टिफाय करून घ्या. आता ती काही गोष्ट राहिलेली नाही. बरोबर. तुमची बिल्डिंग 30 वर्ष झाली की तुम्ही एंटायटल होता इन्सेंटिव्ह FSI साठी. इन्सेंटिव्ह FSI हा तुमचा जो काही उपलब्ध जो तुमचे डॉक्युमेंट्स आहेत OC मध्ये जो एरिया सँक्शन आहे पूर्वीचा त्याच्या 50% तुम्हाला मिळतात. एक्झॅक्टली. या इन्सेंटिव्ह FSI वरच येत होतं मला की लोकांचं हेच म्हणणं असतं की सपोज आम्ही रिडेव्हलपमेंटला गेलो तर आमचा बेनिफिट काय? तर जे टेनंट असतात तिथे राहणारे जे रहिवासी असतात त्यांना रिडेव्हलपमेंटमधनं काही बेनिफिट मिळतो की काय, कशा पद्धतीने असतं? अतिशय उत्कृष्ट प्रश्न तुमचा आहे. मी सगळेच प्रश्न उत्कृष्ट विचार. कारण काय आहे की आता लोकांना ती पहिल्यांदी माहिती हवी असते यार मला काय मिळणार. एक्झॅक्टली. तर माझं मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगणं असं आहे की PMC नेमणं मध्यंतरी एक काय झालं होतं गव्हर्नमेंटने एक 79A नावाची एक प्रोसिजर फॉलो करा असं एक सर्क्युलर काढलं होतं. बरोबर. इट इज नॉट मॅन्डेटरी. राईट. हे मॅन्डेटरी नाहीये. ही गाईडलाईन आहे जेणेकरून एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये बरोबर आम्ही करतो जास्तीत जास्त स्टँड अलोनची काम. करेक्ट. पण कॉम्प्लेक्समध्ये बरेच लोक असतात. बरोबर. बिल्डिंगमध्ये जवळजवळ 150 मेंबर असतील तर सगळ्यांचेच काही एकमत होत नसतं. म्हणून त्या सगळ्या रिडेव्हलपमेंटची प्रोसिजरमध्ये ट्रान्सपरन्सी असावी. बरोबर. या अनुषंगाने 79A नावाचा जो प्रोसेस आहे त्याच्या गाईडलाईन्स उद्धृत केल्या किंवा कशा पद्धतीने करा, सगळ्यांचं एकमत कसं होईल, सगळ्यांना या विषयाची माहिती कशी मिळेल. आता या संदर्भातलं जे काही मोठं सेशन आहे ते आम्ही त्या दिवशी ठेवलेलं आहे. आपले ठाण्यातले प्रतिष्ठित आर्किटेक्ट मकरंद तोरसकर त्याविषयी विस्तृत माहिती देतील. पण छोटीशी माहिती अशी देतो की हल्ली जे रोडची जी विड्थ आहे त्या हिशोबाने FSI मिळतो. बरोबर. इन्सेंटिव्ह FSI जसं मी सांगितलं किंवा तुमची बिल्डिंग 30 वर्ष झाली असेल तुम्हाला इन्सेंटिव्ह FSI मिळतो. त्यामुळे साधारण जर का तुमचे पेपर्स व्यवस्थित असतील तुमची बिल्डिंग 9 मीटरपेक्षा 9 मीटरवरती जरी धरली तरी तुम्हाला बऱ्यापैकी बेनिफिट म्हणजे 25 ते 30% मिनिमम आणि डिपेंडिंग ऑन द लोकेशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर चांगल्यापैकी बेनिफिट लोकांना मिळू शकतो. आता वेन वी से अबाउट द बेनिफिट त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना की पूर्वी ज्या बिल्डिंग बांधल्या गेल्या बरोबर तेव्हा कुठच्या सुविधा नव्हत्या हो. ना लिफ्ट होती, ना काही बॅकअप होता, ना काही सोलर होतं, ना काही सिक्युरिटी सिस्टीम होती. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जवळजवळ मॅन्डेटरी झालेल्या आहेत. बरोबर. तुम्हाला वाढीव एरिया मिळतो, तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. म्हणजे साधारण जी 30 वर्षापूर्वीची किंवा 40 वर्षाची बिल्डिंग आहे ती वडिलांनी घेतलेली असते, कष्ट करून बँकेचं लोन घेऊन घेतलेले असते. बरोबर. रिडेव्हलपमेंटला जाताना त्याला एक भावनिक किनार असते.
की अरे वडिलांनी घेतलेली आहे, आता मी पुढे काहीतरी त्याचं करायला पाहिजे. मग काही लोक त्यात ॲडिशनल एरिया घ्यायला जातात. मग ते करताना मला आणखीन काय काय मिळू शकेल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तिथे जो माणूस राहतो ज्याने 30 वर्षापूर्वी बिल्डिंग घेतली आहे तो साधारण 70च्या घरात असतो. बरोबर. प्रकृतीचे बरेच प्रॉब्लेम येतात. सर्वात महत्त्वाचा आहे तो लिफ्ट. करेक्ट. नवीन ह्याच्यात लिफ्टच्या बाबतीत पण बरीच नियमावली आहे. जर का तुमची बिल्डिंग जास्त उंच झाली तर फायर लिफ्ट मॅन्डेटरी आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला बेनिफिटच्या स्वरूपात मिळू शकतात. चांगल्या प्रकारचं लाईफ रिडेव्हलपमेंटला गेल्यावर मिळू शकतं. हे डेफिनेटली आपण सांगू शकतो. पण आपण शहरामध्ये एक आणखी गोष्ट बघतोय की खूप सारे रिडेव्हलपमेंटला प्रोजेक्ट गेले, ते बंद देखील पडलेले आहेत. आणि ही जी धाकधूक आहे, हे जे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचं थोडंसं कुठेतरी डायसी असतात लोक, त्याविषयी काय सर मी आपल्याला सांगू का की लोकांनीच हा एक तयार केलेला बबल आहे. हां. जो एखादा बिल्डर मला जास्त देतो म्हणून मी त्याच्याकडे धावणं, बरोबर, हे अपेक्षित नाही. व्यवहाराला धरून व्यवहार करायला पाहिजे. धरून नाही. आणि तो जास्त देतो आणि तुमच्या खिशातनंच काढून देणार तो. मग ते तुमच्याकडे खिशात येणार कुठून, याचा जो तौलनात्मक अभ्यास आहे ना, तो करणं जास्त गरजेचं आहे. इंग्रजीत एक म्हणच आहे, मोर द मेरियर. राईट. लोक त्याच्या मागे लागतात आणि अडकून राहतात. एक्झॅक्टली. तर ह्या क्षेत्रातला ना खरंच तुम्हाला बोरकर सरांचा प्रचंड अभ्यास आहे आणि म्हणूनच कदाचित MCHIच्या रिडेव्हलपमेंट कमिटीचे ते चेअरमन आहेत. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल की हे जे 8 आणि 9 तारखेचं जे एक्सपो आहे त्यासाठी लोकांनी का बरं यायलाच हवं? लोकांनी या एक्सपोला नक्की हजेरी लावावी. एक महत्त्वाचं कारण असं आहे की जर का तुमची बिल्डिंग जुनी असेल, ती रिडेव्हलपमेंटला येऊ घातली असेल, किती वर्ष तुम्ही रिपेअर करणार आणि किती वर्ष तुम्ही तुमच्या आईवडिलांना वंचित ठेवणार या सोयीसुविधांपासून. तर आमचं तुमच्याकडे मागणं असं आहे, तुम्हाला सांगणं असं आहे की तुमच्या मनातल्या ज्या काही शंका कुशंका असतील, जे काही प्रश्न असतील, आपण सगळे प्रश्न घेऊन या. खुल्या दिलाने आम्हाला विचारा. आमच्यातर्फे आम्ही अगदी पराकाष्ठा करू की तुमच्या मनातला संभ्रम दूर व्हावा आणि एक सिमलेस रिडेव्हलपमेंट प्रोसेस कशी असते, कशा पद्धतीने आपण याच्याकडे बघायला पाहिजे, आपण काय अपेक्षा करायला पाहिजे, या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं येऊ घातली आहेत सर. 8 आणि 9 नोव्हेंबरला 11 ते 7 या वेळात आपण जरूर हजर राहा. आपल्याला रिडेव्हलपमेंट व्यवस्थित करायची आहे आणि आपण आपल्या नवीन ड्रीम घरात परत जाणार, ही खूणगत त्याविषयी तुम्ही बांधून जा. निश्चितपणे. तर हे होते श्री ठाणे शहरातील अतिशय नामांकित विकासक श्री बोरकर आणि या क्षेत्रातला त्यांचा प्रचंड अनुभव आहे आणि विशेषतः ठाणे शहर परिसरातल्या अनेक इमारती त्यांनी आजवर रिडेव्हलप केलेल्या आहेत. 8 आणि 9ला हा एक्सपो आहे. अशा प्रकारचा प्रयत्न याआधी मुंबईत झालेला आहे. ठाणे शहरामध्ये MCHIच्या वतीने हा जो एक्सपो आहे हा प्रथमच होत आहे. MCHI हा एक व्यवसाय बांधकाम व्यावसायिकांचा अतिशय विश्वासार्ह अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे आणि MCHIच्या माध्यमातून हे होत आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली विश्वासार्हता ही तिथे आहे. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.